आज बनवत आहे छोले आणि भटुरे. तर इथे मी छोले शिजवून घेतलेले आहेत. ते कांदा कापून घेतलेला आहे. कांदा आता आपण भाजून घेऊ. तुम्हाला एक सांगते, माझ्या आजीने मला एक ट्रिक सांगितली. कांदा आहे ना पूर्ण चांगला लवकर भाजण्यासाठी, आपला वेळ वाया जाऊ नये त्याच्यासाठी अगोदरती कांदा आहे ना ह्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचा. मी इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे फोडणी द्यायला ठेवलेली आहे. पाहू शकता. 2 ते 3 पळ्या तेल घालून घ्यायचं. तर हे सगळं सामान तुम्ही पाहू शकता. जिरे आहे, मोहरी आहे, हिंग आहे, लसणाची पेस्ट, कांदा टोमॅटो पेस्ट आहे आणि इथे छोले आहेत आपले आणि हा कढीपत्ता कोथिंबीर आहे. तर आपण फोडणी द्यायला घेऊयात. त्यामध्ये मोहरी छान तळाडली मग जिरं टाकायचं आहे. जर जिरे मोहरी टाकलेले आहेत. इथं पण लसणाची पेस्ट टाकून घेऊयात आणि गॅस जास्त. आता आपण हिंग टाकूया त्यामध्ये. तर हिंग आधी टाकाल तर भाजी याला चिकटणार आहे. पाहू शकता आपण कांदा आणि टोमॅटो पेस्ट प्युरी कसली भारी आपण भाजून घेतली आहे. त्याच्यामध्ये ना चटणी टाकूयात. आपलं काळं तिखट टाकायचं आहे. थोडंसं तांबडं तिखट टाकूयात आपण. पाहू शकता. टाकूयात काठदरेचा स्पेशल छोले मसाला. काठदरा स्पेशल छोले मसाला. बस थोडंसं छान असं परतून घेऊयात. आता आपण भाजीला टेस्ट खूप छान आहे. भाजीचा सुगंध मेन तर सर्व घरात दरवळतोय. त्याच्यामध्ये छोले टाकूयात. त्यामध्ये ना मीठ घालून घेऊयात. मीठ शेवट टाकलं ना की मग भाजीला चव खूप छान येते. वरून मी कोथिंबीर टाकते. इथे खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये. ते छोल्याची भाजी झालेली आहे. तर आपण इथे पुऱ्या लाटून घेऊयात. होऊ शकता मी इथे पुऱ्या केलेल्या आहेत. पुऱ्या बघा किती टम्म फुगलेल्या आहेत. हळूहळू तशी तेलात सोडूयात. पाहू शकता किती सुंदर फुगलेली. वाव, सो ब्युटिफुल. काय माहिती का, माझ्याकडनं कधीच पुऱ्या फुगत नाहीत. पण आज काय झालंय मला माहिती नाही परंतु तसे. तर चला आता आपण बाप्पाला उपहार दाखवून येऊया. तर आपण नवीन दाखवलेलं आहे. टेस्ट करून दाखवतो. खूपच भारी चालली आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. बाय. तुम्ही पण खायला या. धन्यवाद. बाय.